काळाच्या मनात काय आहे ना, कोणीही सांगू शकत नाही. काळे कोण? कल्पना, काळे नाही ग, काळे नाही. काळ, काळाने आपल्या घरावर आघात केलाय. आपल्या आप्पांची तत्व, शैलेशचा हसरा चेहरा, आईचं प्रसन्न व्यक्तिमत्व, त्या सगळ्यांनी मिळूनच तर आपल्या घराचं घरपण होत होतं ना. आणि मानसी तर माझ्या धाकट्या बहिणीच्या जागी होती. ईश्वरा, होती म्हणजे? अहो काय बोलताय तुम्ही? हे बोला आधी, हे खोट आहे. नाही आधी बोला, हे खोट आहे. ईश्वरा आणि बाबा तुम्ही सुद्धा काही काय बोलताय? त्यांना काही झालं नाहीये. हो ना. अगं असं काय करते? ते हरवलेत ना, पोलिसात कळवायला हवं. काय? स्वदेशी केतकरांच्या घरच्या 4 सदस्यांचं कोणीतरी अपहरण केलंय. ईश्वरा, अपहरण? अहो म्हणजे आताच कोणाचा तरी दूरध्वनी येईल. हो, पैसे द्या, नाहीतर तुमच्या घरातल्यांना परत पाठवणार नाही. अहो पण ते पैशाचं सगळं अप्पाच बघतात ना. काय ग? आपण असं करूया, आपण त्यांना सांगूया तुम्ही अप्पांकडनं परस्पर घ्या. हा चालेल चालेल. आता पुन्हा जर त्यांचा दूरध्वनी आला ना, तर तू तसं सांग, मी पोलिसात जाऊन सांगतो. आई बाबा काय चाललंय तुमचं? अगं असं काय करतेस? गप्प राहून भागणार नाही. आपण गप्प राहिलो ना तर त्यांना कायमचे गमावून बसू. आणि आपण पोलिसात तक्रार केली नाही ना तर आप्पा वरून मला रागवतील. बाबा तुम्ही जरा माझं ऐकून घेता का? हा, ते येतील थोड्या वेळात, आपण जरा वाट बघूयात. हा, काही झालं नाहीये त्यांना आणि लगेच पोलिसात जायची गरज नाहीये. आणि नाही आले तर? अगं आई येतील ग, ते थोड्याच वेळात येतील. तू एवढ्या खात्रीने कसं काय बोलतेस ग? तुला काय ठाऊक? आप्पा ते मी म्हणजे ते 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 दादांचं छायाचित्र घ्यायला आलो होतो मी या कांगारूकडे. तुला कोणी सांगितलं होतं हा आगाऊपणा करायला? मी अजून जिवंत आहे. अहो आप्पा, पण म्हणजे ते कसं झालं ना की मला असं वाटलं की म्हणजे मी सुद्धा काहीतरी प्रयत्न केला पाहिजे ना. म्हणजे शेवटी माझ्या आजोबांचा प्रश्न आहे. त्यांचं छायाचित्र या कांगारूकडे कशाला असं मला वाटलं. मग त्यासाठी या कांगारूच्या घरात जायची काय गरज होती? आई मला खूप भीती वाटते हो. डोंट वरी काकू, काय नाही होणार. आता काय काय होणार तेवढा विचार फक्त. लेट्स डू वन थिंग, मी कॉल करतो त्याला. ओके? हा नको नको. अरे तो लपला असेल कुठेतरी आणि नेमका यांच्या समोर फोन वाजला तर याची काही खैर नाही. नचिकेत तू ना काहीच करू नको. अगं पण इथे तरी किती वेळ बसून राहायचं? आई आपण बाहेर पडूया का? हो चालेल. घराबाहेर जाऊन थांबू आणि यांचा दूरध्वनी आला ना की लगेच घरात जाऊ. हो हो चालेल. आणि आय स्टिल थिंक की आपण थांबूया. लेट्स वेट. फोन येईल त्याचा. अरे पण कुठे येतोय तो? शैलेश पकडला तर गेला नसेल ना? आई आई चला आपण जाऊन बघूया. चला चला. हो हो चल 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 बाई, चल लवकर. हा हा हा. चला चल चल बघूया. अप्पा, सत्यानाश. तुम्ही दोघी काय करता इथं? जी पावलं या कांगारूच्या घरात जाऊन आली ती पावलं मी माझ्या घरात पडू देणार नाही. तुम्हाला घरात प्रवेश निषिद्ध. ऐकून घ्या ना, या दोघी सुद्धा दादांचं छायाचित्र घ्यायला इथे कांगारूकडे आल्या होत्या. पण या तर गेल्या होत्या दोघी जणी दामल्यांकडे भजनाला. आणि सुनबाईंनी हा कुठला विचित्र पोशाख केलाय, आपल्या संस्कृतीला न शोभणारा. आम्ही घरी परत जात होतो ना तेव्हा आम्ही शैलेशला कांगारूच्या घरात शिरताना बघितलं. मग मी म्हणलं की चल ग आपण त्याचा पाठलाग करू. हो की नाही ग? हो हो बरोबर आहे. हा मग नंतर आम्ही जेव्हा आत गेलो तर बघितलं की शैलेश तिकडे छायाचित्र घ्यायला गेला होता. मग म्हटलं की आपण दोघी पण थांबूया त्याच्या बरोबर. हो हो. पण मग या झग्याचं काय?
अहो कांगारूकडे तो साफसफाई करणारा मुलगा आहे ना, त्यांनी चुकून मळकं पाणी सांडलं तिच्या साडीवर. हो हो ना. मग त्यांनी त्याच्या आईचा झगा दिला हिला घालायला. खरं बोलताय का तुम्ही? अहो मी बापडी कधी खोटं बोलते का? मग छायाचित्र कुठं आहे? मामनजी नाही म्हणाले. काय? हो ना, त्यांची अजिबात इच्छा नाहीये आपल्या घरी परत यायला. तुम्ही काय बोलताय? तुम्हाला कळतंय का? 40 वर्षापूर्वी स्वर्गवासी झालेले माझे वडील तुमच्याशी बोलतीलच कसे? माझ्याशी नाही, याच्याशी. त्याच्याशी? हो, स्वर्गवासी झालेल्या लोकांशी बोलतो हा. हे असे हाय लेवल मराठी वर्ड्स यूज करून तुम्ही मला असं घाबरवू नका. आय एम नॉट गोना गेट स्कॅर्ड. घाबरत नाही मी तुमच्या मराठीला. जिवंत माणसाशी याला नीट बोलता येत नाही, मेलेल्या माणसाशी काय बोलणार आहे हा? मी बोलू शकतो. गप्प बैस. अहो त्याच्याकडे ना एक वस्तू आहे. काय रे नाव शैलेश त्याचं? उईजा बोर्ड. हा तेच. त्याच्याद्वारे ना त्यांनी मामनजींशी संपर्क साधला आणि विचारलं परत जायचंय का, तर ते नाही म्हणाले. हो, खोटं बोलतोय हा, दादांत खोटं. यू डोंट बिलीव्ह मी? चला आतमध्ये, तुमच्या समोर बोलत